पुरा बोजबारा उठलेला आहे, कार्यक्रम झालेला आहे। त्यामुळे त्यांनी त्यांचा हार स्वीकारावी, सुहास सामंतांचा बेस्ट कामगार सेनेचा राजीनामा घ्यावा आणि जे उमेश सारंग ज्यांनी बेस्ट कामगार पतपेढीत भ्रष्टाचार केला त्यांना उद्धव ठाकरे शिक्षा करणार का आणि कामगारांना न्याय देणार का हा प्रश्न आहे। तसंच एक वेगळा विषय आहे। तसंच लोकसभेमध्ये गृहमंत्री अमित शहा वेगवेगळी विधं मांडणार आहेत, ज्यामध्ये उच्चपदस्थ व्यक्ती मुख्यमंत्र्यांपासून सगळेच त्यांच्यावरती शिक्षा झाली किंवा गुन्हा दाखवून त्या शिक्षा झाली त्यांना पदावर हटवण्याची प्रोव्हिजन त्याच्यात असते। किती पाहिजे 30 दिवसात? नाही, मला वाटतं की एक लोकशाहीचं चांगलं धोतक आहे। ज्या पद्धतीमध्ये लोकशाही जनतेपर्यंत आपण आणली पाहिजे, पारदर्शक लोकशाही जनतेपर्यंत आणली पाहिजे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीमध्ये संविधान लिहिलं, ज्या पद्धतीमध्ये आपण अपेक्षित संविधानाचे मार्ग स्वीकारतो, त्यामध्ये भ्रष्टाचार केलेला व्यक्ती, गुन्हेगार व्यक्ती हा राजकीय व्यक्ती असला, उच्चस्थ पदाधिकारी असला तरी त्याला शिक्षाही झाली पाहिजे। या माध्यमातून माननीय नरेंद्र मोदींचं सरकार जनतेसमोर दाखवते। नाही, मला निश्चितपणे सांगावंसं वाटतं की कालच्या निवडणुकीत प्रचंड मोठा पाऊस होता, तरी देखील परिवर्तन हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात